नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। याच पार्श्वभूमीवर येवला शहरातही भाजप युवा मोर्चाच्या वतीने अत्यंत उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। गिरीश महाजन यांच्यावर नाशिक जिल्ह्याच्या विकासाची आणि पालकमंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने येवल्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। या आनंदोत्सवाच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी पारंपरिक संबळ लावून त्याच्या तालावर ठेका धरला। तसेच फटाक्यांची आतषबाजी करत आणि जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला। शहराच्या प्रमुख चौकांमध्ये गिरीश महाजन यांच्या नियुक्तीचे स्वागत करणारे डिजिटल बॅनर्स देखील मोठ्या प्रमाणावर झळकवण्यात आले। या संपूर्ण कार्यक्रमात भाजप आणि युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली। सार्थ अशी नियुक्ती त्यांची झाली ती होणारच होती, फक्त त्यास थोडा उशीर झाला। भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यामुळे उत्साहात आहेत। आम्ही आज या ठिकाणी फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे शहराचे पदाधिकारी युवा मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या उत्साहात आम्ही तो आनंद साजरा केला। गिरीश भाऊंच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याची रखडलेली सर्व विकास कामे शहराचे असो, जिल्ह्याचे असो, तालुक्याचे असो निश्चितच मार्गी लागतील आणि कुंभमेळा मागचाही कुंभमेळ्याला तेच पालकमंत्री होते। याही वेळेस योगायोगाने पुन्हा त्यांचीच नियुक्ती झाली आहे। जसा मागचा कुंभमेळा यशस्वी झाला तसाच यावेळेसही त्यांच्या माध्यमातून हा कुंभमेळा देखील यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे। महाराष्ट्रभरावर काही पण संकट येऊ, गिरीश भाऊंना संकटमोचक म्हणून ओळखले जातं। नाशिकला कंटिन्यू भाऊंचे दौरे आणि काही पण नाशिकवर काही पण आपत्कालीन परिस्थिती झाली तर गिरीश भाऊंचा कंटिन्यू दौरा असायचा आणि लोकांचे खरे पालकमंत्री तेच होते। आता आम्ही येवले शहरासाठी त्यांच्या माध्यमातून या पहिले पण निधी आणलेला आहे, विकास कामे भरपूर केलेली आहे। आता पण इथून पुढे गिरीश भाऊंच्या माध्यमातून येवले शहरात जे काही आमच्या नगरसेवकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते गिरीश भाऊंच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील आणि भाऊ पण 100% ते सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे। मी फडणवीस साहेबांचा आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मोदी साहेब यांचे सर्वांचे अभिनंदन धन्यवाद करतो तर त्यांनी नाशिक जिल्ह्याला खरा पालकमंत्री दिला। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय गिरीश भाऊ महाजन यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमचे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे भरून फटाकडे फोडून जल्लोष साजरा केला। त्यांना सर्वांच्या तर्फे शुभेच्छा। भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक माननीय गिरीश भाऊ महाजन यांची नाशिक जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्याबद्दल आम्ही येवलेकर, भारतीय जनता पार्टी, येवला ग्रामीण व येवला शहर युवा मोर्चा व सर्व आघाड्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। तसेच आपण विचारलात किंवा या रेसमध्ये भरपूर नेते होते, परंतु मी सांगू इच्छितो सर्वच नेते तोलामोलाचे, परंतु गिरीश भाऊ जळगाव सोडून नाशिकची जबाबदारी कुंभमेळा म्हणून पार पाडत आहे आणि त्यांना मागचाही अनुभव आहे। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याची जबाबदारी दिली, त्याबद्दल आम्ही सर्व येवलेकर या गव्हर्नमेंटचे ऋणी आहोत। धन्यवाद।